ऐका बहुगुणी बहुज्ञानी रक्तपारखी जमलेले माझे रसिक राजमित्र आया बहिणींनो, हा काही तमाशा नाही किंवा ऑर्केस्ट्रा नाही किंवा सिनेमा संगीत नाही. देवाच्या जागरण गोंधळाचा कार्यक्रम आहे आणि तो तसाच व्हायला पाहिजे. जागरण अधिक गोंधळ, कमीत कमी एक रात्र जागृत राहायला पाहिजे. देवासमोर पंथी असो, दिवा असो, दिवटी असो, समय असो, ही रात्रभर जळायला पाहिजे. आपली जेवढी भाऊबंदकी असते, आलेली पाहुणे मंडळी यांनी सर्वांनी एक रात्र जागृत राहायला पाहिजे. याला जागरण गोंधळ असं म्हटलं गेलेलं आहे. बघा, आपण 100 बकरे कापून टाकले, 100 मेंढे कापून टाकले, खंडोबाराय आपल्याला प्रसन्न होतील का? आप्पा होतील का? का होणार नाही? व्हायला तर पाहिजे ना. खंडोबारायांना बकरा चालत नाही, मेंढा चालत नाही, अंड चालत नाही, ढेप चालत नाही, लिंबू चालत नाही. खंडोबारायांचे नैवेद्य म्हणजे गोड पुरणपोळीचे नैवेद्य असतंय. परंतु रूढी परंपरा चालत आलेली आहे. देव कशाच्या भुकेला आहे? कशाच्या भुकेला आहे? भावेच्या, श्रद्धेच्या, भक्तीच्या. म्हणून हरिपाठामध्ये बोल केलेला आहे, देवाची आद्वारी उभा क्षणवरी तेने मुक्तीचारी साधिल्या. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. देवाची आद्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधिल्या. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. फक्त एक क्षण देवासमोर आपण उभं राहिलो आणि प्रांजल मताने